लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता नंदिनी खूप जास्त रडत असते। त्याच वेळेला ती काव्याला समजवत देखील असते आणि म्हणत असते की तुझ्या परीने तुला जे योग्य वाटतं ते कर, मी तुला बळजबरी करणार नाही, पण मी इथे नसताना या घराची जास्तीत जास्त काळजी घे, असं देखील नंदिनी आता काव्याला सांगत असते। काव्यासुद्धा सगळं काही रडत रडत ऐकत असते आणि तिला जीवाची जी हालत झालेली आहे त्या सगळ्याला ती स्वतःला जिम्मेदार समजत असते आणि त्यामुळे तिला आता या सगळ्याचं खूप जास्त गिल्टी वाटत असतं। त्याच वेळेला ती आता विचार करू लागते की आपलं कुठेतरी काहीतरी चुकतंय। तर त्याच वेळेला आता नंदिनीने काव्याच्या हातामध्ये कचरा दिलेला असतो आणि तू तुझ्या पूजेचा विचार काय करायचा आहे तो कर, मी तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करणार नाही, असं देखील आता ती म्हणू लागते। तर पुढे आता आपल्याला पाहायला मिळतं बाहेर मानिनी खूप जास्त टेन्शनमध्ये असते आणि त्याच वेळेला तिथे आता पार्थ असतो। पार्थ मानिनीला समजवत असतो आणि मानिनीला म्हणत असतो की आई, तू या सगळ्याची जास्त काळजी करू नको, नक्कीच या सगळ्यातून मार्ग निघेल, आपला जीवा लवकरच बरा होईल। तेवढ्यातच वसू आत्या आणि त्याचसोबत रम्यासुद्धा तिथे येतात आणि त्याच वेळेला आता लगेच काव्यावर आरोप करायला सुरुवात करतात। काव्या काहीच कामाची नाही आहे, लग्न केलंय 1 महिना झालाय तरीसुद्धा अजून तिचं मन इथे काही गुंतलेलं नाहीये, काही ना काही कारण ही नेहमीच ती देत असते, पण ही कारणं देण्यामागे योग्य ती कारणं तर पटायला हवीत ना, असं देखील म्हणून ती आता पार्थला सुनावू लागते। तर इकडे मात्र आता पार्थ वसू आत्याला खूप काही बोलत असतो। त्यावर मानिनी आता पार्थला शांत करत लगेचच वसू आत्याची बाजू घेऊन बोलू लागते आणि म्हणत असते की वसू आत्या म्हणतायत ते बरोबर आहे, आतापर्यंत तुम्ही जे काही करत होतात त्यामध्ये आम्ही घरात कोणीही लक्ष दिला नाही, हेच आमचं चुकलंय, कारण आता पण बघितलंच ना जीवाच्या बाबतीत काय झालं, नंदिनीवर मी विश्वास ठेवला, पण आज जीवाची हालत बघून मला लक्षात येते की तुम्हा लोकांवर विश्वास ठेवून काहीच उपयोग नाही। मला असं वाटलं होतं तुमच्यामध्ये काहीतरी घडेल, तिथे जाऊन काहीतरी होईल, पण तसं काहीच घडलं नाही। वसू आत्यासुद्धा आता खूप जास्त आरोप लावत असते। तेवढ्यातच तिकडे आता छान तयार होऊन आता काव्य आलेली असते आणि काव्याला पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो। आता इकडे तर मात्र पार्थची नजर काही काव्यावरनं हटतच नसते, तो कंटिन्यू काव्याकडे पाहत असतो, कारण काव्याचं सौंदर्यच इतकं भारी असतं की बघता क्षणी तो प्रेमात पडेल। तर आता काव्यात पूजेला जाण्यासाठी तयार होऊन आलेली असते। त्याच वेळेला तो पार्थ जो असतो तो मात्र वसू आत्याला चांगलं सुनावत आता म्हणत असतो की बघितलंच ना, माझी बायको तयार होऊन आलेली आहे, आता आम्ही चाललेलो आहे पूजेला। त्याच वेळेला आता हे सगळं जेव्हा ती म्हणत असते तेव्हा मात्र आता वसू आत्या म्हणत असतात की आम्ही म्हटलं म्हणून तू आता पूजेला जाणार आहेस ना, मला माहिती आहे तुझं नेमकं काय चाललंय ते, असं देखील आता वसू आत्या म्हणू लागतात। मात्र रम्यासुद्धा म्हणते की काव्या तू आता खरंच पूजेला चालली आहे का? पार्थ म्हणू लागतो की एवढं चांगलं तयार होऊन आता पूजेला जातात ना, आणि कुठे जातात, एवढी चांगली साडी नेसली। तेवढ्यातच मानिनी देखील वसू आत्याला आता सुनावू लागते आणि म्हणत असते की मगाशी तुम्ही म्हणत होतात की काव्या पूजा करत नाही आणि आता काव्या पूजा करायला जाते, तरी तुम्ही तिला विचारताय की तू खरंच पूजा करायला जातेस का? नेमकं तुमच्या मनात काय आहे वसू आत्या, मला खरंच कळत नाहीये, पण आता माझी सून खूपच छान दिसते, असं बोलून मानिनी काव्याचं कौतुक करू लागते। काव्य आता खाली वाकून लगेचच मालिनीचे आशीर्वाद घेते। हे सगळं बघून रम्याला मात्र खूप जास्त दुःख होत असतं, कारण रम्याला असं वाटत असतं की काव्या काही वडाची पूजा करणार नाही, पण आता काव्या छान तयार होऊन वडाची पूजा करण्यासाठी चाललेली असते। त्याचसोबत पार्थला सुद्धा मानिनी सांगते की तू हिच्यासोबत आता वडाची पूजा करायला जा आणि छान कुर्ता घाल। तर त्यावर ते ताट जे असतं पूजेचं ते ताट पुन्हा एकदा तो हातात देतो काव्याच्या आणि तो तयार होण्यासाठी केलेला असतो। तर इकडे नंदिनीसुद्धा आता जीवासाठी पूजा करायला आलेली असते वडाच्या झाडाची आणि त्याच वेळेला ती चालत असताना अनवाणी पायाने चालत असते। तेवढ्यातच तिथे काच असते, ती काच तिच्या पायाला लागते, त्यामुळे तिला वेदना होतात। तर इकडे मात्र जो जीवा झोपलेला असतो त्यावेळेला जीवाला अजूनही जाग आलेली नसते, तो बेशुद्ध अवस्थेत असतो, त्यामुळे मानिनी खूप जास्त रडत असते आणि जीवाला उठवायचा प्रयत्न करत असते। इकडे मात्र खूप मोठी काच आता नंदिनीच्या पायात घुसलेली असते। त्याच वेळेला आता नंदिनीच्या पायात ना खूप जास्त रक्त येऊ लागतं। काही बायका तिथे जमतात आणि नंदिनीला म्हणत असतात की किती लागलंय तुला, थांब तुझ्या पायावर हळद लावतो म्हणजे तुझं रक्त तरी थांबेल। त्याच वेळेला आता नंदिनीच्या पायाला हळद लावली जाते। आता नंदिनीला त्या बायका बोलतात की तुम्ही आता वडाची पूजा करू नका, कारण तुम्हाला खूप जास्त त्रास होतोय, पण आता नंदिनी म्हणत असते की मला माझ्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा करावीच लागेल, माझा नवरा खूप मोठ्या संकटात आहे। तर इकडे मात्र मालिनी जीवाला उठवायचा प्रयत्न करत असते, पण जीवा अजूनही शुद्धीवर येत नसतो। मालिनी खूप जास्त रडत असते आणि म्हणत असते की जीवा उठ ना, तुला एवढं काय झालेलं आहे, प्लीज ना उघड ना डोळे, किती वेळ झालाय तू असाच आहेस, प्लीज उठ ना,
ना असं बोलून ती त्याला उठवायचा प्रयत्न करते। तर इकडे मात्र आता नंदिनी पायाला लागलेलं असताना सुद्धा जीवासाठी आता हे व्रत करत असते। तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं काव्यासुद्धा वटपौर्णिमेचं व्रत करायला गेलेली असताना तिच्यासोबत पार्थ गेलेला असतो आणि पार्थ काव्याला वटपौर्णिमेची पूजा करत असताना मदत करत असतो। तिचा पदर खांद्यावर ना खाली पडतो, तर पार्थ जो असतो तो काव्याच्या खांद्यावर पुन्हा एकदा पदर ठेवून देतो। त्यावर काव्या पार्थकडे पाहत राहते। तर नंदिनी आता घरी आल्यावर मानेने सांगते की जीवा शुद्धीवर आला आहे आणि शुद्धीवर आल्यावर त्याने पहिलं नाव कोणाचं घेतले माहिती का तुझं? नंदिनी असं नाव त्याने घेतलेलं आहे। हे बोलल्यावर इथे नंदिनीला खूप आनंद होतो। नंदिनी आता म्हणत असते की मला ना त्यांना भेटायचं आहे, परंतु अजूनही मालिनी या सगळ्यासाठी नकार देते आणि म्हणत असते की तुला मी भेटू देणार नाही। त्याबरोबर आता खूप जास्त त्रास जो आहे तो मात्र आता नंदिनीला झालेला असतो। तर नंदिनी जीवाला कशी भेटते येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।